तुम्ही आता उत्तरार्धाकडे चाललेला आहात, प्रपंच बघा आपला अपूर्ण राहिलेला तेवढा पूर्ण करा. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक राहिलेल्या व पुढे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची 2,40,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तासह पत्नी आणि मुलगा यांच्यासह 5 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने चतुशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जमिनीच्या व्यवहारात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 2,40,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात कुणा सराईत गुन्हेगाराचा नव्हे तर चक्क निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. पैसे परत मागितल्यानंतर थेट खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या या निवृत्त एसीपीसह 5 जणांवर चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित विलास उंद्रे, राहणार मांजरी खुर्द यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुशील शंकरराव कदम, राहणार FC रोड पुणे, त्यांचा मुलगा व पत्नी तसेच दत्ता केदारी, राहणार बोरज आणि बाळासाहेब आर बाळूज, राहणार कामशेत, तालुका मावळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या अन्वये हा गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार व्यावसायिक हे हडपसरमधील मांजरी परिसरात राहायला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल झालेले सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलीस दलात नियुक्तीस होते. तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. सहाय्यक आयुक्तांनी 2026 मध्ये खेड तालुक्यातील एका मोक्याच्या ठिकाणी मुंबईतील एका व्यावसायिकाची 12 एकर जमीन आहे. मुंबईतील व्यावसायिकाला जमिनीची विक्री करायची आहे असे व्यावसायिकाला सांगितले होते. ही जमीन खरेदी केल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होईल असे व्यावसायिकाला सहाय्यक पोलीस आयुक्तांनी सांगितले होते. त्यानंतर सहाय्यक आयुक्तांनी मुंबईतील एका व्यावसायिकाच्या नावे एका बँकेत खाते उघडले. तक्रारदाराकडून 50 लाख रुपये घेण्यात आले. तसेच सोलापूर येथील एका बँकेत खाजगी कंपनीच्या नावे बनावट खाते उघडून RTGS सुविधेद्वारे 25 लाख रुपये घेतले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून व्यावसायिकाकडून पैसे घेण्यात आले. त्यानंतर खरेदी खत करायचे असल्याचे सांगून सहाय्यक आयुक्तांनी तक्रारदार व्यावसायिकाकडून 1,35,00,000 रुपये रोख स्वरूपात घेतले. खेडमधील जमीन मुंबईतील एका व्यावसायिकाची होती. मुंबईतील व्यावसायिक जिवंत असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगून व्यवहार पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर तक्रारदार व्यावसायिकाने सहाय्यक आयुक्तांकडे पैसे परत मागितले तेव्हा त्यांनी टाळाटाळ सुरू केली. पैसे मागितल्यानंतर त्यांना धमकावण्यात आले असे व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक आयुक्तांनी पत्नी आणि मुलाच्या खात्यात काही रक्कम जमा केल्याचे तपासात उघडकीस आले. या व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या दोघांच्या विरुद्ध देखील पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चतुशृंगी पोलिसांनी या गंभीर आर्थिक फसवणूक प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जात आहे. संबंधित सहाय्यक पोलीस आयुक्त सुमारे 14 वर्षांपूर्वी पुणे ग्रामीण पोलीस दलात असलेल्या तत्कालीन चाकण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून सुमारे 3 वर्षे नेमणुकीस होते. चाकणमधील त्यांची कारकीर्द देखील वेगवेगळ्या वादात सापडली होती. पिंपरी चिंचवड शहरातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला एक गुंड आदेशाचा भंग करून बेकायदेशीररित्या शहरात आला. तसेच त्याने बंदी आदेश असतानाही कोयता जवळ बाळगला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला खेड तालुक्यातील कडाचीवाडी परिसरातून शनिवारी दिनांक 18 एप्रिल रोजी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. मिथुन मच्छिंद्र माने, वय 36, राहणार मेदनकरवाडी, चाकण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चाकणमधील विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी आलेले खेडचे आमदार बाबाजी काळे यांना पत्रकारांनी माजी आमदार दिलीप मोहिते यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या टीकेच्या अनुषंगाने प्रश्न विचारले. मात्र याबाबत सविस्तर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचे आमदार काळे यांनी स्पष्ट करताना मोजक्या व शेलक्या शब्दात माजी आमदारांवर अत्यंत बोचरी टीका केली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर आमदार काळे नेमकं काय म्हणालेत जाणून घेऊयात. त्या संदर्भात आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते, आमचे सभापती, उपसभापती, पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदचे सदस्य, सर्व आम्ही सहकारी येत्या 2 दिवसात त्याला चोख उत्तर देणार आहोत. खरं तर आत्ताची परिस्थिती एवढी चांगली चालली की आम्ही प्रत्येक कामासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतोय आणि आमच्या कामांना प्रत्येक ठिकाणून यश मिळत चाललं असल्यामुळं यांना दिवसा पडल्यापासून दुसऱ्या दिवसापासून स्वप्न पडतात. त्यांनी खरं जनाची नाही मनाची बाळगायला पाहिजे की लोकांनी 52,000 मतांनी आपल्याला पाडले, तरी पण ते स्वप्नात त्यांना असं वाटतं की मी परत आमदार होणार आहे आणि ते स्वप्नात पत्रकार परिषद घेऊन प्रत्येक वेळेस 2 महिने त्याचं चोख उत्तर त्यांना देऊ. खोटा एक कागद दाखल करून कुठं केस चालत नसती. कोर्टाने त्यांना काय उत्तरं दिलेत ते आमचा वकील 2 दिवसात पत्रकारांसमोर सांगणार आहे. त्यामुळं या ठिकाणी
उलट त्यांनीच त्या ठिकाणी कराळे मर्डरमध्ये त्यांचं नाव आहे. त्यापूर्वीसुद्धा 1-2 केसमध्ये आपल्या पूर्वीच्या केसमध्ये सुद्धा त्यांना जेलवारी जामीन मिळालेला आहे. त्यामुळे त्यांनाच धोका आहे. त्यामुळे दिशाभूल करण्यासाठी आणि त्यांचं आता कोणी ऐकत नाही. सन्माननीय दादा गेल्यापासून त्यांचं सरकार दरबारी एकही साधा कारकूनसुद्धा शिपाईसुद्धा ऐकत नाही. त्यामुळे कुठेतरी समाजात मी परत येणार आहे असं भासवायचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या भोवताली जे काल बोलत होते त्यांच्याबद्दलसुद्धा सडेतोड उत्तरं देऊ. ते किती पद्धतीने कसे निवडून आलेत हे लोकांनाही माहिती आहे. त्यामुळं त्याची उत्तरं 2 दिवसात देणार आहे. त्यामुळं मुंगेरी लाल के हसीन सपने बघण्यापेक्षा आपण घरचं बघा. नसेल तुम्हाला तिथं एवढी हौस असेल तर मी यापूर्वीसुद्धा सांगितलं आहे तुम्हाला लय कामच करायचं तर माझ्या ऑफिसमध्ये येऊन तुमच्या अनुभवाचा उपयोग तुम्हाला मी मुख्य अधिकारी करतो माझ्या कार्यालयाचा. तुमचा अनुभव मला द्यायला लागेल होणार नाही. उलट तुम्हाला आता तुम्ही आता उत्तरार्धाकडे चाललेला आहात. प्रपंच बघा आपला अपूर्ण राहिलेला तेवढा पूर्ण करा. रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीया निमित्त संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीवर भगवान पांडुरंगाच्या अवताराची आकर्षक चंदनोटी साकारण्यात आली. भगवान पांडुरंगाची चंदनोटी पाहण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे भाविकांसाठी खास आकर्षण पाहायला मिळाले. या दिवशी गणरायाला तब्बल हजारो आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. सकाळपासूनच मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिरात गर्दी करत दर्शन घेतले. आळंदी परिसरातील मरकळ तालुका खेड शेतकरी कुटुंबातील तरुणी स्नेहल पोपट लोखंडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत स्टेट टॅक्स असिस्टंट GST विभाग पदावर निवड मिळवली आहे. प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने केलेल्या या यशामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. पुढील काही दिवसात हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता असून 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. हवामानातील या बदलामुळे पुढील काही दिवस अनेक भागात विजांसह वादळी पावसाची शक्यता कायम असल्याने नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, यशदाचे उपमहासंचालक मल्लीनाथ कलशेट्टी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी खेड तालुक्यातील कडाचीवाडी येथे भेट देऊन विविध विकास कामांचा आढावा घेतला. कडाचीवाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या कामकाजाची पाहणी व पंचायत राज अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी ग्रामसेवक निलेश पांडे, शिवसेना तालुका प्रमुख रामदास धनवटे, उपसरपंच बाळासाहेब कड, मंगेश पराड, सुनील कड, किरण कड व ग्रामस्थ उपस्थित होते. पाईट गावठाण येथील गेली अनेक दिवसापासून विद्युत पुरवठ्याचा कमी जास्त दाब निर्माण होऊन वीज पुरवठा खंडित होत होता. या भागातील वीज पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी आमदार बाबाजी काळे यांनी याबाबत वीज वितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून 200 kVचा ट्रान्सफॉर्मर बसवण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर येथील वीज पुरवठा सुरळीत झाल्याचे स्थानिकांनी याबाबतचे फोटो पाठवून कळवले आहे. उन्हाळ्यात आगीच्या घटना खेड तालुक्यात वाढल्यात. अनेक ठिकाणी ओव्हरहीट होणारी वाहने पेटत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. चाकण MIDC मध्ये महाळुंगे म्हाडा कॉलनी तालुका खेड येथे उन्हाच्या तीव्रतेमुळे व वाहनाचे इंजिन गरम होऊन लागलेल्या आगीत 2 खासगी बस जळून खाक झाल्याचा प्रकार शनिवारी दुपारी 2:30च्या सुमारास समोर आला होता. केवळ नशीब बलवत्तर म्हणून या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. उन्हाळ्यात वाहन चालकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज असल्याचे सातत्याने घडणाऱ्या अशा घटना सूचित करत आहेत. उष्णतेमुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून उत्पादन घटल्याने बाजारात टोमॅटोच्या दरात चांगली वाढ झाली आहे. घाऊक बाजारात टोमॅटोचे दर प्रति कॅरेट 350 ते 550 रुपयांपर्यंत पोहोचले असल्याचे अडते व शेतकरी सांगत आहेत. चाकण नगर परिषद हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 20 या रस्त्यावरील मनशक्ती केंद्र ते चाकण महाविद्यालयापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी खेड पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत, नगराध्यक्ष मनीषा गोरे, जिल्हा परिषद सदस्य गणेश अरगडे, तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे, जिल्हा काँग्रेस प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कड, शिवसेना नेते लक्ष्मण जाधव, उपशहर प्रमुख शेखर पिंगळे, नगरसेवक प्रीतम परदेशी, नगरसेवक प्रेम जगताप, उपशहर प्रमुख स्वामी कानपिळे, चेतन सोनवणे, नितीन वाव्हाळ, युवासेना शहर प्रमुख ऋषिकेश वाव्हाळ, संतोष राक्षे, सचिन राक्षे, ईश्वर राक्षे, कुंडलिक राक्षे, प्रकाश राक्षे, निलेश जाधव, जयंत शिंदे, योगेश राक्षे, रोहित आगरकर तसेच चाकण व काळूस परिसरातील नागरिक उपस्थित होते.
आमदार बाबाजी काळे यांनी भूमिपूजन प्रसंगी काय सांगितलंय पाहूया. आज आपल्या चाकण नगर परिषद कार्यक्षेत्रामध्ये मनशक्ती केंद्र ते पुढं चाकण कॉलेजपर्यंत हा जो रस्ता PWDच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे आणि त्या माध्यमातून आज त्याचं भूमिपूजन आपणा सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये, त्याचबरोबर आपल्या पंचायत समितीच्या सभापती विद्याताई मोहिते, त्याचबरोबर आपल्या चाकण नगर परिषदेच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा श्रीमती मनीषाताई सुरेशभाऊ गोरे, त्याचबरोबर या परिसरातील काळूस आणि मेदनकरवाडी गटातील जिल्हा परिषद सदस्य गणेश नाना आरगडे, तालुका प्रमुख रामदासआबा धनवटे, उपसभापती मंगेशराव सावंत आणि त्याचबरोबर चाकण नगर परिषदेचे काही नगरसेवक, सर्व आजी माजी पदाधिकारी आणि उपस्थित सर्व युवा वर्ग यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे. खऱ्या अर्थानं चाकण द्राक्षेवाडी ते काळूस हा रस्ता PWDच्या अखत्यारीत येतो आणि यापूर्वी PWDच्या माध्यमातून काही कामं असतील, नगर परिषदेच्या माध्यमातून काही कामं असतील, त्या ठिकाणी काही कामं झाली, काही रखडलेली होती. हे काम खऱ्या अर्थानं शासनाच्या बदल कामाच्या प्रस्तावामध्ये रखडलेलं होतं. 24 सप्टेंबर 2025ला सभागृहामध्ये या विषयावर माझा तारांकित प्रश्न होता आणि त्या अनुषंगानं रखडलेलं हा बदल 29 सप्टेंबर 2025ला त्याची नवीन प्रशासकीय मान्यता आली आणि त्यानंतर PWDनं टेंडर प्रक्रिया कार्यवाही केली आणि त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर फायनल होऊन या कामाचं भूमिपूजन आज आपल्या सर्वांच्या शुभ उपस्थितीत होत आहे. यापूर्वीसुद्धा या रस्त्यावर आपल्या PWDच्या माध्यमातून आपत्कालीन व्यवस्था राज्य सरकारचा जवळजवळ 85 लक्ष रुपयाचा निधी आपल्या या बंदिस्त गटरसाठी मंजूर झाला. त्याचं काम पूर्णत्वाच्या दिशेनं तेही काम आहे. नगर परिषद कार्यक्षेत्रामध्ये मनीषाताईंच्या नेतृत्वाखाली अनेक कामं या ठिकाणी होत असताना ह्या कामाची भरसुद्धा चाकणच्या महत्त्वाचा राक्षेवाडी आणि पुढं आगरकरवाडी आणि काळूसला जाणाऱ्या रस्त्यासाठी महत्त्वाचा, लोकांसाठी महत्त्वाचा हा रस्ता असणार आहे. त्यामुळं आज अक्षय तृतीयेच्या निमित्तानं प्रथमतः सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर याचं भूमिपूजन आज या ठिकाणी होत आहे आणि त्या निमित्तानं सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. कॉन्ट्रॅक्टरनं सुद्धा वेळेत हे काम पूर्ण करावं आणि नक्कीच हे काम दर्जेदार पूर्ण करण्यासाठी आपण सर्व ग्रामस्थांनी सुद्धा या ठिकाणी जातीनं लक्ष द्यावं आणि चांगलं काम करून घ्यावं. भविष्यकाळात सुद्धा आपल्या नगर परिषद कार्यक्षेत्रामध्ये आमदार या नात्यानं खऱ्या अर्थानं स्वर्गीय माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या माध्यमातून, सहकार्यातून घडलेलो आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत. त्यामुळं चाकण शहराला आणि आम्हाला सुरेशभाऊंच्या विचारानं पुढं जात असताना मनीषाताई नगराध्यक्ष म्हणून काम करत आहे. राजकीय परिस्थिती जरी काही असली तरी एकोप्यानं काम करण्याचं काम आम्ही सर्वजण मंडळी करत आहोत आणि त्या भूमिकेतून चाकण शहराचा कोणताही शासकीय दरबारी प्रश्न असेल किंवा शासनाच्या निधीच्या माध्यमातून असेल तो पूर्ण करण्यासाठी आमचा नगर परिषदेला कायमच साथ राहील असा या ठिकाणी शब्द देतो आणि आयुष्यमान भारत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र ही भारत सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. शहरी भागातील गरीब आणि झोपडपट्टी वस्त्यांच्या जवळ सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा पुरवण्याच्या उद्देशाने या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. सक्षम आणि व्यापक आरोग्य सुविधा देण्यासाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत खेड तालुक्यात अनेक ठिकाणी आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आली आहे.
चाकण शहरात महात्मा फुले नगर भागात आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्यासह खेड पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत, जिल्हा परिषद सदस्य गणेश अरगडे व पदाधिकाऱ्यांनी या केंद्राची पाहणी केली. च्या हद्दीमध्ये आयुष्यमान भारत त्याचप्रमाणे नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र आपल्या खेड तालुक्यामध्ये 4 ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर भविष्यामध्ये या तालुक्याचे आमदार आदरणीय बाबाजी काळे यांच्या हस्ते या 4ही आरोग्य केंद्रांचं उद्घाटन संपन्न केलं जाईल. नगर परिषदेच्या हद्दीत आयुष्यमान भारत नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र, ग्रामीण आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पुणे यांच्यामार्फत या ठिकाणी तालुक्यात 4 ठिकाणी नियोजित या आरोग्य केंद्राची उभारणीचं काम पाहण्याच्या निमित्तानं आपल्या खेड तालुक्याचे आमदार साहेब बाबाजी रामचंद्र काळे, खेड तालुक्याच्या पंचायत समिती सभापती विद्याताई असतील, उपसभापती मंगेश सावंत असतील, आम्ही या ठिकाणी पाहण्यासाठी आलो आहे. त्यानिमित्तानं नक्कीच या ठिकाणी असे काही उपक्रम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवले गेले नव्हते, पण आमदार साहेबांच्या माध्यमातून जिल्हा परिषदकडून हे 4 ठिकाणचे उपक्रम पूर्णत्वास आहेत आणि लवकरच त्याचे आमदार साहेबांच्या हस्ते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या हस्ते त्याचं लोकार्पण करायचं ठरवलेलं आहे. राजगुरुनगर येथील भोपाळबुवा महाराज आणि सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या 2 दिवसीय बैलगाडा शर्यतीत 315 बैलगाड्यांनी सहभाग घेतला. 2 दिवसीय शर्यतीचा थरार नागरिकांनी अनुभवला. या शर्यतीसाठी सिद्धेश्वर मंदिर परिसरात बैलगाडा घाटासह परिसरात जागेला संरक्षणाची चांगली बांधणी केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नगर परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थ यात्रा कमिटीने चांगली व्यवस्था केल्याने बैलगाडा मालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यंदा 10 लाखांहून अधिक रोख रकमेच्या बक्षिसांसह फायनल शर्यतींना मोठ्या बक्षिसांची रक्कम लावण्यात आली होती. शनिवारी रात्री तमाशाचा कार्यक्रम पार पडला. रविवार दिनांक 19 एप्रिल रोजी दुपारनंतर गडई मैदान परिसरात कुस्त्यांचा आखाडा संपन्न झाला. नामांकित पैलवान मंडळींच्या चितपट कुस्त्यांचे डावपेच पाहण्यासाठी कुस्ती शौकीन नागरिक आणि तरुणांनी मोठी गर्दी केली होती. खेड तालुक्यातील सरकारी आणि गायरन जमिनींवर बेकायदेशीर अतिक्रमण करून वैयक्तिक बेसुमार फायदा लाटणाऱ्या भूमी माफियांवर महसूल प्रशासनाने हातोडा उगारलाय. मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका क्रमांक 127/2022 कडक आदेशानंतर प्रांताधिकारी अनिल दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार प्रशांत बेडसे आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात व्यावसायिक अतिक्रमणधारकांना तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या सहीने निष्कासनाच्या कारणे दाखवा नोटीस नुकत्याच बजावण्यात आली आहेत. दरम्यान येत्या 24 एप्रिलला सुनावणी ठेवण्यात आली असून पुरावे न दिल्यास या मिळकतीवर थेट बुलडोझर फिरवला जाणार आहे. या आक्रमक कारवाईमुळे तालुक्यातील भूमाफियांमध्ये दहशत पसरली आहे. खेड महसूल आणि ग्रामविकास विभागाने गोलेगाव, पिंपळगाव तर्फे चाकण आणि परिसरातील गायरान जमिनींवर बारकाईने पाहणी केली आहे. यात निवासी तसेच व्यावसायिक अतिक्रमणे उघडकीस आली आहेत. प्रशासनाने पारदर्शक पद्धतीने हे सर्वेक्षण पूर्ण केले असून कायदेशीर रणनीतीनुसार कारवाईचा रोडमॅप तयार केला आहे. प्रशासनाने पहिल्या टप्प्यात फक्त व्यावसायिक गाळे, दुकाने आणि शेड्स यांना लक्ष केले आहे, कारण सर्वोच्च न्यायालयात, मुंबई उच्च न्यायालय आणि शासनाच्या स्पष्ट आदेशानुसार सार्वजनिक जमिनीवरील व्यावसायिक अतिक्रमणे कधीही नियमित करता येणार नाहीत. निवासी अतिक्रमणांमध्ये काही अपवादात्मक तरतुदी असू शकतात, पण व्यावसायिक बांधकामांना कोणतेही कायदेशीर संरक्षण नाही. त्यामुळे प्रशासनाने प्रथम व्यावसायिक अतिक्रमण जमीनदोस्त करावीत असा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. प्रांताधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी तयार केलेल्या ऍक्शन प्लॅनमुळे खेड तालुक्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. प्रशांत बेडसे तहसीलदार खेड्या कारवाईत सुनावणीमध्ये अतिक्रमणधारक कायदेशीर परवानगीचे पुरावे सादर करू शकले नाहीत, तर थेट बुलडोझर कारवाई करण्यात येणार आहे. मागील 4 वर्षे किंवा अधिक काळातील दंडात्मक भाडे वसूल करण्यात येणार आहे. दंड न भरल्यास सातबारा उतार्यावर शासनाचा बोजा लादण्यात येणार आहे. याशिवाय संबंधितांवर थेट पोलीस तक्रार दाखल करण्यात येईल.
गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली स्वीकृत सदस्य नियुक्ती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याच्या विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली असून याच संदर्भात अधिकृत अध्यादेशही जारी करण्यात आले. राज्यपालांच्या या निर्णयामुळे आता ग्रामीण भागातील राजकारणातील अनुभवी कार्यकर्त्यांना बॅकडोर एंट्री मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पुणे जिल्हा परिषदेत एकूण 7 स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होण्याची शक्यता असून यातील बहुतांश जागा राष्ट्रवादीच्या काँग्रेस पदरात पडण्याची चिन्हे आहेत. या निर्णयामुळे पुणे जिल्हा परिषदेत लवकरच 7 नवीन सदस्यांची वर्णी लागणार असून राजकीय वर्तुळात आता कोणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगू लागली आहे. नवीन नियमानुसार जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 10% किंवा कमान 5 सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते. पुणे जिल्हा परिषदेच्या बाबतीत ही संख्या 7 असण्याची शक्यता आहे. या जागांचे वाटप राजकीय पक्षांच्या संख्याबळाच्या आधारावर केले जाईल. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस 5, भारतीय जनता पक्ष 1, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिंदे गट मिळून 1 असे मिळणार आहे. जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समित्यांमध्येही जास्तीत जास्त 2 स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करता येणार आहे. अध्यादेशानुसार जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 3 महिन्यांच्या आत या सदस्यांची नियुक्ती करणे अनिवार्य असेल. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.